नमस्कार. दुष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार याचा नाश करून चांगली वृत्ती निर्माण करणे, चांगले विचार अंगी बाळगणे यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. होळी या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आनंदाचे वातावरण घरामध्ये निर्माण व्हावे यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. तर यावर्षी होळीवर चंद्रग्रहणाचे सावट आहे. म्हणूनच तुम्हाला या दिवशी चुकूनही हा एक पदार्थ खायचा नाही आहे. नाहीतर दारिद्र्य दुःख भोगावे लागते. तर असा कोणता पदार्थ आपल्याला खायचा नाही आहे होळीच्या दिवशी, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासोबतच होळी या सणाचे थोडक्यात महत्त्व बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. जसे प्रत्येक सणाची कहाणी असते तसेच होळी या सणामागे देखील एक महत्त्वाची कहाणी आहे. एक प्राचीन इतिहास देखील आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारापुढे तो देवतांची घृणा करायचा. तसेच त्याला देवतांचा देव भगवान विष्णू यांचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा जो पुत्र आहे प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता आणि हिरण्यकश्यपूला हे अजिबात आवडत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे. या सगळ्यांना कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून खाक होईल, राख होईल. भक्त प्रल्हादाला अग्नीने काहीही करू शकली नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला. तो दिवस होळी दहन म्हणून साजरा केला जाऊ लागला. यावर्षी हिंदू धर्मानुसार येत्या 2 तारखेला होळी असणार आहे, तर 3 तारखेला धुलिवंदन असणार आहे. मात्र यंदा 3 तारखेला चंद्रग्रहण देखील असणार आहे. त्यामुळे धुलिवंदनाच्या दिवशी साजरी करावी का? चंद्रग्रहणाचे सूतक काळ भारतात दिसणार आहे का? त्यामुळे भारतात होळी, तसेच प्रत्येक तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात देणारच आहे. त्यासोबतच होळी दहन कधी करावे हे देखील आपण बघूयात आणि त्यासोबतच या दिवशी कोणते पदार्थ खाल्ले जाणार नाही हे देखील बघायचे आहे. यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेदकाळ सुरू होणार आहे. वृद्ध, अशक्त, आजारी, गर्भवती स्त्रियांनी सकाळी 11 वाजेपर्यंत अन्नपदार्थ खाऊ शकतात. या दिवशी तुम्ही कुलाचार करत असाल तर गुरुजी किंवा सुवासिनींना कोरडा शिदा दक्षिणा देऊन कुळधर्म करायचा आहे. हे ग्रहण वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे, तथापि त्याचा कालावधी लक्षणीयरित्या कमी असेल. हे ग्रहण काही मिनिटांसाठी देशात दिसणार आहे. 3 मार्चला सुरू होणारे हे ग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होत असून संध्याकाळी 6:47 संपेल. मात्र भारतात हे ग्रहण सायंकाळी 5:59 बराचसा संभ्रम सर्वांना वाटत आहे. त्यामुळे संध्याकाळी फाल्गुन पौर्णिमेची सुरुवात ही 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 सुरू होणार असून तिथीचा समारोह म्हणजे समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. विशेष मनाई असते. सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे देखील बंद होत असतात. ग्रहणाच्या वेळी नाम जप आणि तपश्चर्या करणे याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले गेलेले आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान केलेल्या राहू केतूने सूर्य आणि चंद्र यांना गिळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ग्रहण होते असे मानले जाते. राहू आणि केतू यांचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. अशी काही ठिकाणी धार्मिक माहिती दिलेली आहे. ग्रहण काळ हा आध्यात्मिक साधनेसाठी शुभ मानला जातो.
कारण यावेळी मंत्रजप, ध्यान आणि दान केल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने प्राप्त होत असते, अशी देखील श्रद्धा आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी काही धार्मिक नियम हे पाळले पाहिजे. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवणे टाळावे. शिजवलेल्या अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याची प्रथा आहे, कारण ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. ग्रहण काळात भोजन करणे टाळावे असे देखील सांगितले जाते. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यायची असते. ग्रहणाच्या काळात स्नान, मंत्रजप आणि धार्मिक ग्रंथाचे पठण केले जाते. विशेषतः भगवद्गीता किंवा रामायण याचे वाचन करणे देखील पुण्यदायी मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घराची स्वच्छता करणे आणि देवपूजा करणे ही पारंपरिक पद्धत आहे. आजच्या ग्रहण काळात हे एक खगोलीय नैसर्गिक घटना असल्याचे सांगितले जाते. तरीही श्रद्धा आणि परंपरा जपत असताना अंधश्रद्धेला बळी न पडता विवेकाने वागणे हे देखील महत्त्वाचे आहे. धार्मिक भावना आणि वैज्ञानिकदृष्ट्या याचा समतोल राखणे हीच खरी काळजी आहे. चंद्रग्रहणानंतर गंगा स्नान करावे. जर तुम्हाला गंगा नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचे पाण्याचे काही थेंब टाकायचे आहे. त्या पाण्यामध्ये आंघोळ करावी. गंगेत स्नान केल्यानंतर गरजूंनाही दान आवर्जून करावे. याशिवाय ग्रहण काळामध्ये नाम जप, तप देखील करावा. यामुळे मंत्रसिद्धी होत असते. तर या पद्धतीने थोडक्यात तुम्हाला चंद्रग्रहणाचे नियम देखील पाळायचे आहेत व त्यानंतर तुम्हाला या दिवशी कोणतेही पदार्थ चुकून खायचे नाही आहेत ते आपण बघूयात. या दिवशी हे पदार्थ खाल्ल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होऊ शकते. तर त्यामधील सर्वात महत्त्वाचे, या दिवशी तुम्ही जर मांसाहार सेवन करत असाल तर चुकूनही सेवन करायचा नाही आहे. या दिवशी तुम्ही तामसिक पदार्थाचे सेवन देखील करायचे नाही आहे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांमध्ये दोष निर्माण होतो आणि माता लक्ष्मी देखील घरातून बाहेर निघून जाते आणि घरामध्ये असमाधान, अशांतता, दुःख देखील येत असते. त्यासोबतच या दिवशी शिळे अन्न देखील चुकूनही खायचे नाही आहे. ग्रहणाच्या दिवशी नकारात्मक जास्त ऊर्जा असते, त्यामुळे तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त मंत्रजप हा देखील आवर्जून करायचा आहे. पांढरे पदार्थ, दूध, साखर हे चंद्राशी संबंधित पदार्थ आहेत आणि म्हणूनच चंद्रग्रहणाच्या दिवशी हे पदार्थ खाणे टाळावेत. सुतक काळामध्ये हे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. सुतक काळ सकाळी 6:20 सुरू होणार आहे, तर या काळापासून तुम्हाला हे पदार्थ खाणे टाळायचे आहेत. ग्रहणाच्या दिवशी तेलकट किंवा अति तिखट पदार्थ खाणे देखील टाळायचे आहे. ग्रहणाच्या दिवशी अनोळखी व्यक्तींनी कोणीही दिलेले अन्न तुम्हाला खायचे नाही आहे. काहींचा हेतू देखील चुकीचा असतो आणि अन्नाद्वारे नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते. म्हणून तुम्ही या दिवशी कोणाकडूनही अन्न घेऊन खायचे नाही आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि ग्रहण काळाचा दोष दूर करण्यासाठी तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त मंत्रजप करा आणि तुळशीपत्र ठेवलेले तीर्थ देखील तुम्ही या दिवशी पिऊ शकता. तर शक्यतो सुतक काळ सुरू होण्यापूर्वीच तुम्ही सकाळी अन्नपदार्थ शिजवून जेवण करून घ्यावे. त्यानंतर काहीही खायचे नाही आहे. सतत मंत्रजप करायचा आहे आणि संध्याकाळी ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून, घर स्वच्छ करून त्यानंतर नवीन अन्नपदार्थ तयार करून तेच खावे. बाकी वृद्ध किंवा आजारी व्यक्तींना काही बाबतीत सूट ही असते. गर्भवती महिलांना देखील काही बाबतीत सूट ही आहे. मात्र काही नियम पाळायचे आहेत, ज्या की गर्भवती महिलांनी धारदार वस्तूचा वापर करायचा नाही आहे आणि मंत्रजप वगैरे करत राहायचा आहे. तर या प्रकारे तुम्ही नक्की हे ग्रहण पाळा आणि तुम्हाला होळीची संपूर्ण माहिती आणि चंद्रग्रहणाविषयी देखील नियम या व्हिडिओमध्ये कसे वाटले हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.